आज रात्री मध्य रेल्वेवरती विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे। सीएसएमटी ते ठाणे मार्गावरती काम करण्यात येणार आहे। प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामामुळे अनेक लोकल सेवा सुद्धा रद्द होतील। शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 10 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी जय पवार सध्या आपल्या सोबत आहे। जय, हा ब्लॉक घेण्यात येतोय, मात्र या ब्लॉकमुळे काही प्रवाशांच्या सगळ्या वाहतुकीवरती परिणाम होणार आहे का, काय माहिती आहे? नक्कीच आपण पाहिलं तर मध्य रेल्वेवरती खरं तर संपूर्ण विशेष ब्लॉक जो आहे तो आज रात्रीपासून ते उद्यापर्यंत घेण्यात येणार आहे आणि यामुळे अनेक नागरिकांचे जे आहे ते प्रवासामध्ये खोळंबा होण्याची शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे। कारण आपण पाहिलं तर आज रात्री 12 वाजल्यापासून ते उद्या सकाळी 10 पर्यंत हा विशेष ब्लॉक जो आहे तो असणार आणि या कालावधीमध्ये अप अँड डाऊनला जाणाऱ्या अनेक लोकल सेवा ही बंद असणार आहे। यामध्ये प्रामुख्याने कुर्ला, ठाणे आणि कल्याण अशा विविध स्थानकांवरती खरं तर काम जे आहे ते सुरू राहणार आहे। त्यामुळे आज रात्रीपासूनच जे आहे ते हा मेगा ब्लॉक जो सुरू होतो आणि त्यामध्ये आज सीएसएमटी स्थानकावरनं खरं तर शेवटची लोकल ही खोपोलीला जाणारी असेल, ती म्हणजे 10:30च्या दरम्यान खरं तर ही ट्रेन जी आहे ते सीएसएमटी स्थानकावरनं सुटेल आणि त्यानंतर जे आहे ते खोपोलीला जाणारी एकही ट्रेन त्या ठिकाणी सुटणार नाही। कारण त्यानंतर जे आहे ते त्या पुढे कामाला जे आहे ते सुरुवात होणार आहे। त्यामुळे अनेक नागरिकांचा त्या ठिकाणी प्रवासादरम्यान खोळंबा होऊ शकतो। त्यासोबतच ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 त्यासोबत डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 या ठिकाणी जे आहे ते काम सुरू असल्यामुळे अप आणि डाऊनच्या गाड्या या धीम्या मार्गाने चालतील। त्यामुळे रेल्वेच्या विस्ताराच्या कामामुळे आता विशेष वाहतुकीचे जे आहे ते यामध्ये अनेक बदल त्या ठिकाणी घेण्यात आल्याचे पाहायला मिळतात। त्यामुळे उद्या सकाळपर्यंत जे आहे ते मुलुंड आणि ते ठाणेपर्यंत जाणाऱ्या अप अँड डाऊन गाड्या सुद्धा या धीम्या असतील। त्यामुळे नागरिकांना जे आहे ते यामुळे आता प्रवाशांमध्ये काही त्रास होतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण शनिवार आणि रविवारची वेळ आहे, अनेक नागरिकांना या दरम्यान सुट्ट्या असतात, मात्र तरी सुद्धा अनेक लोक जे आहेत ते यावेळी रेल्वेने प्रवास करत असतात आणि या दरम्यान त्यांना या प्रवासामध्ये काही अडथळा येतो काही सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीचं काम जे आहे ते मध्य रेल्वेने हाती घेतलेलं आहे त्यामुळे एकूणच जे आहे ते धीमी गती मार्ग असेल किंवा मग जलद गती मार्गावरती जे आहे ते रेल्वे हे आणखीन वेगाने वाढतील यासाठी जे ते काम एकूणच सुरू असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद जय, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।